नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. आपण सध्या आता पिंपरी चिंचवड शहराच्या निगडी या ठिकाणी आहोत. महानगरपालिका इलेक्शनचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललेलं आहे. आयाराम जयरामांची प्रत्येक पक्षातून या पक्षातून त्या पक्षामध्ये उलटापालटी चालू आहेत. प्रभाग क्रमांक 15 प्राधिकरण या ठिकाणी निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते गेली 15 वर्षापासून भाजपमध्ये तळागाळात जाऊन काम करतायत. परंतु आता सध्या दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देऊन भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते असतील यांच्यावरती जो अन्याय होत आहे त्या विरोधात या ठिकाणी प्राधिकरणामधून अनेक कार्यकर्ते नेते जे आहेत ते पक्षाच्या विरोधात आता उतरलेले आहेत. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे जर बघितलं तर प्राधिकरणातले माजी महापौर या ठिकाणी अगोदर इलेक्शन लढलेले काही नेते मंडळी आहेत. ते आहेत आपल्याबरोबर. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांचं एकंदरीत म्हणणं काय आहे ते. खरं तर सगळ्यांना माहितीच आहे की 2 उमेदवार या प्रभागातून बाहेरच्या पक्षातून आमच्यावर लादले जातात. ही जवळजवळ बातमी फिक्स झालेली आहे प्रभाग क्रमांक 15 मधून. तर आमचं म्हणणं असं आहे की हे जे आम्ही 8 इच्छुक उमेदवार आहोत, ओपनमध्ये आहोत, ओबीसी मध्ये आहोत. आमच्यापैकी कुणाला तरी एका ओपनमध्ये आणि एक ओबीसी मध्ये पक्षांनी तिकीट द्यावे. अजून आम्ही उमेद हारलेलो नाहीये. अजून पण त्यांना वाटत असेल की बाबा आयात केलेले उमेदवार इथं चालणार नाही तर आमच्यापैकी द्यावे. जर पक्षांनी स्वतःची मनमानी केलीच आणि त्यांनी जर ऐकलं नाहीच तर आमच्या या 8 पैकी एक जण ओपनमध्ये आणि एक जण ओबीसी मध्ये अपक्ष किंवा कुठल्या तरी पक्षाला जोडून घेणार आहे. आणि त्यावेळी ते जे अधिकृत उमेदवार आहे त्यांचा कदाचित पराभव होऊ शकतो. त्याची जबाबदारी आमच्यावर नसणार आहे, कारण आम्ही भाजपचेच आहोत. आम्ही आमचं घर सोडायला तयार नाहीये. परंतु जर तुम्ही कल्पना दिली की आम्हाला आमच्या घरातनं बाहेरच काढायचा विडाच उचलला असेल तर आमची काही म्हणजे हरकत नसणार आहे. मग त्यावेळी आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार आहोत आणि आम्ही नागरिकांपर्यंत जाणार आहे की आमचं कुठं चुकलं, काय चुकलं, पक्षाने याची दखल घ्यावी. अजून शेवटपर्यंत सांगतो की अजून शेवटच्या टप्प्यात जरी तुम्ही त्यांचे प्रवेश थांबवले तर 4च्या 4 इथलं पॅनेल बहुमताने निवडून येईल. कारण इथं कल्पना देतो की आमचं गणित कसे, स्टॅटिस्टिक कसे सांगतो मी तुम्हाला. हे आहेत आमच्या अरुण थोरात. हे 2012-17ला निवडणूक लढवले. हे अतुल इनामदार आहे, ब्राह्मण महासंघाचे ते पदाधिकारी आहेत. त्यांचे बाई स्वतः ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आहेत. हे माझे सहकारी समीर जावळकर यांनी 2012 मध्ये निवडणूक लढवलेली आहे. मी स्वतः 2007 आणि 2012 मध्ये निवडणूक लढवलेली आहे. विजय सिनकर यांच्या पत्नीने निवडणूक लढवली आणि सर्वात मेन ॲसेट आमचं 6 वेळचे नगरसेवक माजी महापौर. आता कल्पना करा सर की एवढं तर स्टॅटिस्टिक आहे की प्रत्येकाने आप्पा बागल आमच्या बरोबर आहेत, नंतर ते रामभाऊ बरोबर आहेत, खेमराज काळे आहेत. सगळे जे उमेदवार आहेत ना, आता यांनी काय सांगितले की आम्हाला नाही तिकीट ना नाही. तर मग सलीमभाई तुम्ही एक काम करा, तुम्ही एक उमेदवार ओपीएन मध्ये द्या, एक ओबीसी मध्ये द्या आणि आपण सगळ्यांची ताकद लावू. अहो साहेब, सगळ्यांनी जर 500-1000ची जरी ताकद लावली तर 6000 मतदान हा एका झटक्यात जाते. मला कल्पना करा ना की इथे किती कद्दावर नेता आला, त्यांनी सभा लावले ना तरी ते उमेदवार निवडून येणार नाही. कारण यांच्या प्रत्येकाची ताकद आहे. प्रत्येक जण दुखावला गेलेला आहे. आम्हाला पक्षाच्या विरोधात काम करायचं नाही, पण पक्षाचा निर्णय चुकीचा कसा आहे हे आम्हाला सांगायचं साहेबांना, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्षांना आणि आमच्या 4ही आमदारांना आमची विनंती आहे आणि छत्रपती बापू काटे यांना माझी विनंती आहे की त्यांनी आमचा विचार करावा. 8 पैकी कोणालाही त्यांनी मतदान केलं तर तिकीट दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीने संपूर्णपणे 4चे 4 सीट निवडून आणू हे आम्ही त्यांना गॅरंटी देतो. जर त्यांनी आमच्यावर अन्याय केला तर आम्हाला गेले 35 वर्ष काम करत असताना संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 15 मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे काम करतात, जे कार्यकर्ते काम करतात, ते पूर्णपणे विरोधात काम करतील हे मी त्यांना आज आव्हानात्मक सांगतोय. अजून एक सांगायचंय की आज 3-3, 4-4 टर्मला हे नगरसेवक झालेले असतील. समजा कित्येक जण असे आहेत की यांनी स्वतः मोठं व्हायचं, कार्यकर्त्यांना मोठं होऊन द्यायचं नाही. कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी दाखवून द्या कोणी पण की कार्यकर्त्याला त्यांनी ऑनलाईन रिंगणामध्ये आणि उभा केलाय कोणाला. हमेशा स्वतःच करायचं, स्वतःच निवडून यायचं. त्यांच्या बरोबर जो उभा आहे त्यालाही कधी निवडून आणून दिलेलं नाही. या गोष्टी जर असेल तर उपयोग नाही. आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की जे आमच्यापैकी आहे त्यांना तुम्ही तिकीट द्या. आम्ही एक मताने सगळ्यांना निवडून आणू आणि जनता पण आमच्या बरोबर आहे.
नमस्कार, मेरा नाम गणेश जोशी है। पिछले 2 साल से हम लोग युवा मोर्चा का काम कर रहे हैं बीजेपी के अंदर प्रभाग क्रमांक 15 में। और हमारे प्रभाग में हमने जितना देखा है, जो कोर टीम के मेंबर्स है वो लोग काम कर रहे हैं। जैसे पोर्टल्स बुझाने का काम अतुल इनामदार जी ने किया है बिना कोई पद के। तो हम तो यही चाहेंगे कि हमारे कोर टीम में से किसी को ये मिले, जिसके कारण युवा जिसके लिए ये है, हमारा पूरा टीम जो है जिसको सपोर्ट करता है उन्हीं को वोट दे। आयात उमेदवारांचे नाव काय? आयात उमेदवार 2 आहेत. एक राजू मिसाळ आहे, जे राष्ट्रवादीतून आले, ते इथे काचा खाली न करणं, कुठल्याच्याही संपर्कात नसलेले ते उमेदवार आहेत त्यांना. आणि दुसरे आहेत अमित गावडे, ते शिवसेनेचे. मला सांगा की जर भाजपच्या तुम्हाला इकडे यायची गरजच काय? तुम्ही जर नगरसेवक आहात ना, तुमचं काम आहे, तुमचं काम बोलायला पाहिजे. तुम्ही कशाला इकडे पक्षामध्ये येतं का? त्यांना माहिती इथं भाजपचा बालेकिल्ला आहे, कमळवाले. आम्ही सगळे कमळवालेच आहोत ना. आमचे मतदान हे कमळवाल्यांचंच मतदान आहे. आमचंच मतदान जर तुमच्याकडे सरकलं नाही तर तुम्ही कुणाच्या जीवावर उडवणार? तुमचं स्वतःचं जर तेवढा जर स्टॅटिस्टिक असतं, स्वतःचं गणित तुमच्याकडे असतं तर तुम्ही भाजपमध्ये यायचा प्रयत्नच केला नसता. या आयारामांचा तुम्हाला तीव्र विरोध आहे. तरी पण वरिष्ठांनी जर त्यांना पक्षात घेतलं तर तुमची पुढची भूमिका काय असते? मी आता सांगितले ना की आम्ही लढणार आहे, लढणार अपक्षमधून लढणार आहे, किंवा कुठल्या तरी ज्या पक्षाची आम्हाला ऑफर येईल आम्ही सगळं विचार करू आणि एकमताने आमच्या नागरिक कार्यकर्त्यांचं समर्थन घेऊन. या पत्रकार परिषदेपूर्वी तुमच्या वरिष्ठांशी काय तुम्ही चर्चा केली का या विषयावर? झालेली. आम्ही सगळ्या आमदारांना भेटलेलो आहोत, सगळ्यांना आम्ही बोललेलो आहोत. एक आमदारांनी आम्ही प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून काय बोलणं आलं, काय झालं? ते म्हणे की पक्षाचं तसं काही होणार नाही, आम्ही प्रयत्न करतोय, तसं काही होणार नाही, प्रयत्न करतोय. पण त्या उमेदवाराच्या येण्याने तुमच्या पक्षाला जर 2 तिकीट एक्स्ट्रा मिळत असतील वाढून आणि वर देवेंद्र फडणवीसला दादा चालतात तर मग तुम्हाला त्यांची काय अडचण? अहो पण बरोबर आहे ना, मग 128 मध्ये तुमचे 2 जर पडले तर काही फरक पडत नाही ना. भाजपची सत्ता येणार आहे, अबकी बार 100 की पार हे शक्यच आहे, पण 2 पडले तर काही फरक नाही पडणार ना. 122 मग वर युती होती इथं व्हायला काय हरकत आहे? काय अडचण? कशासाठी? काय अडचण काय? नाही असं नाही. मग बघा आम्ही वरती युती होती युती नाही ना. नाही युती कुठे आहे तेव्हा? उपाटाबरोबर पण युती नाहीच आहे ना. आणि राष्ट्रवादी बरोबर पक्षांतर म्हणजे ऑलरेडी युती पण नाहीये, हे बघा. युती वगैरे एक बोला. आमच्याकडे आहे पहिली ना, गोष्ट सक्षम उमेदवार आम्ही आहे आहेत ना इथे. सक्षम. सक्षम उमेदवार आहेत. आर्थिक दृष्ट्या पण सांगतो, यांना जर असेल ना की कुठे 2-2 कोटीची कॅपॅसिटी आहे, आता 2-2 कोटीचा खर्च करायची आमची कॅपॅसिटी आहे. असं काही नाही की आम्ही आर्थिक दृष्ट्या पण दुर्बल. या गोष्टी थेट बोलताय 2-2 कोटीची कॅपॅसिटी आहे, पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तुमचे सगळीकडेच असे करायला लागतात. राहुल कलाटेंचा पण तिकडे पक्ष प्रवेश होतोय, तिथून देखील त्यांना विरोध केला. तुमच्या इथून देखील आयारामांना तुमचा विरोध आहे, पण पक्षश्रेष्ठींनीच ठरवलंय. मग विचारधारा जी आहे ते पक्ष विसरला असं तुम्हाला वाटतंय का? तसं बघायला गेलं तर आम्हाला सांगावं असं वाटतंय की जे आता आयाराम जे आहेत त्या आयारामला 5 वर्ष कामं करून द्या तुम्ही. 5 वर्षानंतर तिकीट द्या. 5 वर्षानंतर तिकीट द्या ना तुम्ही. आम्ही जवळजवळ 15 वर्ष कामं करतोय ना, आम्हाला तिकीट द्या. त्यांना 5 वर्ष कामं करून द्या. त्यांचं काम करण्याची पद्धत बघा. या पक्षामध्ये 5 वर्ष त्यांना कामं करून द्या ना. 5 वर्षानंतर तिकीट द्या. 5 वर्षानंतर त्यांनी कामं केली तर काय प्रॉब्लेम नाही. पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाचे कार्यक्रम त्यांनी करून द्या, जसं आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे. त्यांनी आमचे जे नरेंद्र मोदींनी जे कार्यक्रम आम्हाला दिलेले त्यांना करून द्या. तळागाळामध्ये विशेष म्हणजे गाडीच्या काचामध्ये एसी लावून कामं होत नाही. लोकांच्या संपर्कात राहणारा नेता पाहिजे, एसी मध्ये फिरणारा नेता नाही पाहिजे किंवा उमेदवार नाही पाहिजे. आज हीच कंडिशन. आज हे 2 उमेदवार आहेत, हे 2 उमेदवार जे आहेत हे स्वतः फिरत नाही, त्यांचे असिस्टंट फिरतात. उमेदवारी तुम्ही स्वतः मागता, असिस्टंट साठी मागत नाहीये, स्वतःसाठी उमेदवार मागतात. असिस्टंट तुमचे काम करतात. हा कुठला नाही, हा कुठला नाही. आम्ही स्वतः ग्राउंडवरती उतरून कामं करतोय लोकांची, आणि इथून पुढे पण स्वतःही कामं करणार. आम्ही कुठलाही एकही असिस्टंट ठेवणार नाही निवडून आल्यानंतर. हे आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो. तुम्हाला एक प्रश्न आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठापर्यंत काय तुम्ही संदेश द्याल? संदेश आता क्लिअर केलेला आहे. पुढे घे जरा, पुढे घे. संदेश 8 पैकी कोणालाही तिकीट द्या. भारतीय जनता पार्टीमधून 15 प्रभागामध्ये आम्ही 8च लोकांनी तिकीट मागितलेलं आहे. आमच्यामधून कोणालाही द्या तुम्ही. सगळे एकत्र आहेत. सगळे एकत्र आहेत. प्रकाश प्रभाकर अवतड आहे, मी स्वयंसेवक आहे. हे 8 जणांपैकी कुणाला जर मतदान तिकीट जर मिळालं नाही तर त्याचे दुष्परिणाम वाईट होतील. त्यामुळे हे 15 वर्ष झाले काम करतायत, तर त्यांना डावलणं हे ठीक नाही. माझी अशी इच्छा आहे किंवा आमच्या सगळ्या मंडळांची की त्यांना तिकीट मिळावं, एवढंच माझं बोलणं आहे. नमस्कार. आज इथे जे काही लोक जमलेले आहेत, भाजपचे तळागाळातले सभासद जमलेले आहेत. आमच्या सगळ्यांचे एकच म्हणणे आहे की निष्ठावंतावरती अन्याय होऊ नये आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकार, कारण की जे इच्छुक आहेत
हे अगदी संघापासून भाजपचे कार्यकर्ते भाजपचे प्रत्येक जे अभियान असतं ते त्यांनी राबवलेलं आहे, अगदी मनापासून राबवलेलं आहे. तर निष्ठावंतावरती अन्याय होऊ नये, त्यांना डावललं जाऊ नये हीच आमची सगळ्या इथे जमलेल्या लोकांची विनंती, बाकी काहीच नाही.